शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 जुलै आणि आज आपण बघणार आहोत डीप डिप्रेशनचा प्रभाव राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे या संदर्भाची माहिती. सुरुवातीला जर आपण बघितलं तर डीप डिप्रेशन कुठं आहे हे हवामान विभागाच्या उपग्रह छायाचित्रानुसार या ठिकाणी आपल्याला समजत आहे की ते ओडिशा आणि छत्तीसगडच्या दोन्ही राज्यावरती या ठिकाणी बघायला भेटत आहे आणि याचा प्रभाव देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचाच आपण एक इमेजनुसार ट्रॅक जर बघितला तर उत्तर बंगालच्या उपसागरातून निघालेलं हे अशाच प्रकारे उत्तर आणि पश्चिम दिशेला सरकत आहे. सध्या ते अशा प्रकारे छत्तीसगडच्या आसपास आहे. इथून पुढे हे पूर्वेकडील मध्य प्रदेशच्या आसपास जाण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर थोडंसं उत्तरेकडे जाऊ शकतं, हा आपला स्वतःचा अंदाज आहे. हवामान विभागाची जशी माहिती आपल्याला मिळेल त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत देखील माहिती देण्यात येईल. तर आपला अंदाज आपण अगोदरच तुमच्यापर्यंत दिलेला आहे. जर आपण आजची पावसाची परिस्थिती बघितली 29 जुलैची, तर किनारपट्टीला जी असेल तर आज काहीसं दक्षिणेकडच्या भागाच्या आसपास आपल्याला पाऊस सक्रिय झालेला या ठिकाणी बघायला भेटणार आहे आणि हळूहळू हा किनारपट्टीचा पाऊस असेल तर उद्या थोडासा अजून रायगडपर्यंत बऱ्यापैकी पोहोचेल आणि उद्या संध्याकाळी ते परवापर्यंत उत्तरेकडील किनारपट्टी असेल किंवा घाटाच्या आसपास देखील चांगल्यापैकी पुढच्या 1-2 दिवसामध्ये नाशिकपर्यंत, धुळेपर्यंत, आपलं नंदुरबारपर्यंत या ठिकाणी चांगल्यापैकी धुळ्याच्या देखील पश्चिमेकडील भागापर्यंत चांगल्यापैकी पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे घाटामध्ये पाऊस पुढील 2-3 दिवसात वाढेल. तिथून पुढे ज्या ज्यांना त्यांना घाटात पाऊस झाल्यानंतर पाऊस येतो, पाणी येतं, तिथून पुढे या ठिकाणी पाणी येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. जर आपण आता अंतर्गत विभागात खास करून जर आपल्याला आज महत्त्वाचा अंदाज बघायचा आहे मराठवाडा आणि साताऱ्याचा, तर सातारा जिल्ह्यामध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. परंतु आजच्यापेक्षा उद्या आणि परवा आपल्याला साताऱ्याकडचे पूर्वेकडचे जे मान खटाव तालुके आहेत सातत्याने कमेंट करत आहेत, तर तुमच्याकडे पाऊस मिळणार आहे. सांगलीकडे देखील आज बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बरसेल. या व्यतिरिक्त जो पुणे असेल किंवा अहिल्यानगरचा आसपासचा विभाग आहे, या ठिकाणी देखील ढगांची निर्मिती होईल, परंतु पाऊस हा खूप जास्त वेळ चालणार नाही. पाऊस येईल, रपरप थोड्या वेळानंतर पुन्हा उघडून जाईल. परंतु ज्या ठिकाणी थोडा वेळ पाऊस जर थांबला तर खूप मस्तपैकी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला भेटणार आहे. हीच परिस्थिती आपल्याला नाशिकच्या आसपास किंवा धुळ्याच्या दरम्यान देखील बघायला भेटणार आहे. अशाच प्रकारची परिस्थिती बाकी ठिकाणी राहील. आपण जर अजून थोडंसं पुढं जर गेलो तर सोलापूर जिल्ह्यातून अनेक शेतकरी भागणारे आहेत, तर त्यांच्यासाठी आज आनंदाची थोडीशी बातमी आहे. कारण की सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भागामध्ये आज बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये आपल्याला पूर्वेकडचं किंवा मध्यापासून पूर्वेकडचं सोलापूर असेल, त्यानंतर मराठवाड्यातसुद्धा आज आपल्याला बघायचं आहे. तर धाराशिवमध्ये देखील आणि लातूरपर्यंत आज चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रात्री देखील या ठिकाणी चांगला पाऊस झाला असेल. हीच परिस्थिती आपल्याला बीडमध्ये देखील बघायला या ठिकाणी भेटणार आहे. अशाच प्रकारचा पाऊस या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जालन्यापर्यंत देखील आणि छत्रपती संभाजीनगरचा गंगापूर पैठण विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर बुलढाणा असेल, या ठिकाणी देखील चांगल्यापैकी आज पावसाची शक्यता आहे. या संपूर्ण विभागामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बरसण्याच्या अगोदरच्या जिल्ह्यामध्ये बीड असेल या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. त्यानंतर जर अजून पुढचं क्षेत्र जर समजून घेतलं तर जालन्याचा दक्षिण आणि पूर्व भाग आहे. त्यानंतर नांदेडचा देखील दक्षिणेकडील भाग, परभणी आहे, बुलढाण्याचा काही भाग, त्यानंतर अकोला आहे, अमरावती आहे. या ठिकाणी जे असेल तर आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी सक्रिय होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. ही शक्यता आपल्याला वाशिम असेल, अकोलापर्यंत देखील बघायला मिळेल, अमरावतीच्या बहुतांश भागामध्ये असणार आहे. त्यानंतर जर महत्त्वाचा पुढचा अंदाज जर बघितला आपण तर आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असेल, यवतमाळ आहे, त्यानंतर वर्धा असेल, अमरावतीचा पूर्वेकडचा भाग आहे, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज असणार आहे आणि परवा असेल किंवा रात्री देखील भंडारा, गोंदियाच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी झालेला आहे. अतिवृष्टीच्या नोंदी अगोदर देखील बघायला मिळालेल्या आहेत. आज पावसामध्ये बऱ्यापैकी वाढ होईल आणि या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता असणार आहे. आता राहिला विभाग फक्त आपल्याला जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला विभाग वैजापूर असेल, या ठिकाणी आज तर पाऊस मिळणारच आहे, परंतु उद्या थोडासा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. अगोदर देखील अंदाज दिलेला आहे. जळगावपर्यंत देखील काहीसा मध्यम पाऊस ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. अशा प्रकारचा आज 29 जुलैचा अंदाज आहे. अंदाज देण्यासाठी थोडासा उशीर झाला कामानिमित्त, उद्या थोडासा लवकर या ठिकाणी देण्यात येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. अजून एक विनंती आहे की नक्कीच आपण चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. धन्यवाद.